खप्परमालच्या दिशेने हा पहाडी विभाग अतिशय सुंदर, जसं काश्मीर असावं तसं महाराष्ट्रातले काश्मीर आहे. थंडी खूप आहे. आता थोडंसं सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं गरम व्हायला लागलं, थोडी थंडी कमी झाली. इथे थोडंसं आता नर्मदा परिक्रमा आता भरपूर लोक करतात, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने चांगले निर्णय घेऊन चांगले रस्ते बनवलेत. म्हणजे अवघड रस्ते होते पूर्वी, पायवाटा, त्या पायवाटांवरती कच्चे रस्ते, पक्के रस्ते, लाईटची सोय, घरं वगैरे अशी झालेली आहेत आदिवासी लोकांची. इथं ते भिल्लं जी राहतात ते माझ्यासाठी पुढे असतील. महाराज हीच भिल्लं आहेत का? हीच भिल्लंच आहे, भिल्लं. पूर्वीची हे लोक इथेच ह्या विभागामध्ये परिक्रमावासींना म्हणजे लुटायचे म्हणजे त्याचे कपडे, पैसे, बॅग बिग सगळं काढून घ्यायचं आणि त्याला तसंच पाठवायचं. अशी पूर्वीचा भाग होता. आता नाही. आता 30 लोक तुम्हाला चहाला बोलवतात, रस्त्याला थांबतात. ते सकाळी लवकर उठून येतात, एक टोपशी पाणी, चहा पावडर, साखर घेऊन ते रस्त्याकिनारी बसतात आणि मग परिक्रमावासींना तो कोरा चहा किंवा दुधाचा चहा असं ते तुम्हाला देतात. ते आता आपण जे चाललोत आणि समोर जो तुम्हाला उंच डोंगर दिसतोय पलीकडे, या डोंगराच्या पलीकडचा तो डोंगर, तो कदाचित खप्परमालचा डोंगर असावा. तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे वर. मग खप्परमालच्या पुढे गेल्यानंतर कदाचित थोडीशी सपाटी असेल, चढ उतार, छोटे मोठे डोंगर, पण हा मोठा डोंगर आहे सर्वात, असं कदाचित. कारण की त्याच्या पुढे काय दिसत नाही. हा नाही बरं का, हा दिसतो, हा नाही. त्याच्या पुढे तो वरती या झाडाच्या पलीकडे तो. इथे तुम्हाला बघा, हे आदिवासी समाजाचे लोक इथे राहतात. नर्मदे हर खप्परमाल की पहाड़ी यही है क्या? हाँ, यही ना? ये सामने वाला डोंगर खप्परमाल का है ना? हाँ। यही सबसे ऊंचा है ना? सबसे ऊंचा ये है ना? सर का है क्या? हाँ, थोड़ा उतरना पड़ेगा, बाद में उतरना पड़ेगा. दबा उतरना पड़ेगा, भमाना से हाँ, सर का है. वो सीधा रास्ता है. हाँ, सीधा. तो मेरा अंदाजा सही रहा. म्हणजे मी मगाशी जो अंदाज काढला तो बरोबर आहे. अनेक परिक्रमावासी तुम्हाला या रस्त्यामध्ये तपश्चर्या करताना दिसतील. आता काही महाराष्ट्रीयन परिक्रमावासी आहेत. नर्मदे हर दुकान पे लकड़ी रही. अभी वो गाड़ी से कोई जाएगा तो मिलेगा. हे बघा, इथे आदिवासी लोकांना एका आश्रमामध्ये एक बाबा मुलांना शिकवतात. सरकारी योजना आहे का नाही माहीत नाही, फुकट शिकवतात. त्यांचं शिक्षण झालं असेल कदाचित, आई, मुळाक्षरे, छोटीशी गणितं, पाढेपाठ, वाचता येईल एवढं ज्ञान असं असेल. तर ते बाबा आहेत, त्यांना सरकारी अनुदान मिळतं का नाही मिळत त्याची काही कल्पना नाही. बघा पुढे ही मुलं शाळेत जाताना तुम्हाला दिसत आहेत, ही मुलं.